नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच लास्ट व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण डिस्कस केलेलं होतं, अपर साईडला आपल्याला रेजिस्टन्स रेंज मिळालेली होती 22,540 ची आणि ॲज एक्सपेक्टेड आपण बघू शकतो एक मायनर गॅप अप ओपनिंग आपल्याला मिळताना दिसली. याच्यामध्ये मी क्लिअरली सांगितलेलं होतं की कन्झर्वेटिव्ह टार्गेट धरत चालायचे, कारण की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी भरपूर दिसतीये. आपण प्रिव्हियसली जर बघितलं तर प्रत्येक लेवल ह्या लेवलपासून मार्केटने डाऊनफॉलही आपल्याला दिलेला आहे, तिथून परत डाऊन साईडने शार्प रिकव्हरी आपल्याला दिसलेली आहे. म्हणून कन्झर्वेटिव्ह टार्गेट धरून चालायचे होते, जिथं आपल्याला पहिलं टार्गेट 620-630 आसपास आपण एक्सपेक्ट करत होतो, जे की पहिल्या मूव्हमध्ये झालं. त्याच्यानंतर जर बघितलं तर सेकंड टार्गेट थोडंसं आपण जर बघितलं तर थोडंसं हायवर ठेवलेलं होतं. तिथपर्यंत तर काही मार्केट गेलेलं नाही, पण 22,700 पर्यंतची लेवल इझिली अचीव्ह केलेली आहे. पण एंडला जर बघितलं ना, तिथे एक मोठा फॉल येताना दिसला, मोठी प्रॉफिट बुकिंग येताना दिसली. मोस्ट प्रॉबेबली याचं रिझन होतं की मिड कॅप निफ्टीमध्ये जी आहे, मिड कॅप निफ्टीची आज एक्सपायरी होती, त्याचा सेल ऑफ जो आहे तो तगडा येताना दिसलाय या लेवलला, आणि त्याचा असरच आपल्याला इथं बनताना दिसतोय निफ्टीमध्येही. पण त्याच्यानंतर जर बघितलं तर स्लोली शार्पली रिकवर केलं. हायच्या आसपासच मार्केटने कुठेतरी क्लोजिंग दिलेली दिसतीये. एक नवीन ऑल टाइम हाय देऊन मार्केटने आज निफ्टीने आज क्लोजिंग दिलेली आहे. बँक निफ्टीची वाटचाल बघून घेऊया. बँक निफ्टीमध्ये आपण काय एक्सपेक्ट करून चाललेलो होतो आणि बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला बनताना दिसलं. तर ॲज एक्सपेक्टेड काल जसं मी बोललेलो होतो की ऑलरेडी आदल्या ट्रेडिंग सेशनच्या दिवशी बँक निफ्टीने बऱ्यापैकी रॅली दिलेली आहे. तर मोस्ट प्रोबेबली दोन्ही मार्केट सिंक्रोनायझेशनमध्ये जाण्यासाठी बँक निफ्टी प्रिफर करू शकतं साईडवेज रेंजमध्ये जाण्याच्या. म्हणून आपण अपर साईडला 48,671 ची रेंज धरली होती. तर आणि तरच आपण अपर साईडला ट्रेड घेणार होतो, आणि डाऊन साईडला सपोर्ट होता 48,200. तर या लेवलमध्ये प्रेफरेबली राहू शकतं 1-2 दिवस आणखीन. तर ही रेंज तुम्हाला लक्षात ठेवायची. ही रेंज जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत कुठल्याही साईडला ट्रेड घ्यायची नाही आहे. सिंपल आहे. बँक निफ्टीमध्ये फार जास्त काही अनालिसिस करायची गरज नाही आहे. वन डेच्या टाइम फ्रेमवर पण तुम्ही जाऊन जर बघितलं, तुम्हाला मी इथेही दाखवून देतो की एक डोजी काइंड ऑफ कॅन्डल बनलेली आहे. याचा हाय लो जिकडे निघेल तिकडं एखाद दुसरी ट्रेड आपल्याला बनताना दिसू शकते. डाऊन साईडला त्यातल्या त्यात विदिन द रेंज जरा ट्रेड करायचं, तर हा लो जरा निघताना जरा दिसला 48,400चा, तर एक छोटीशी ट्रेड 48,200-150 पर्यंत आपण इनिशिएट करू शकतो विदिन द या रेंजमध्ये. निफ्टीबद्दल बोलून घेऊया. निफ्टीमध्ये आपल्याला नेक्स्ट डे साठी, पुढच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. त्यापूर्वी थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय. ऑप्शन चेन डेटा आपण बघू शकतो 1.38 च्या आसपास आहे. 10 एप्रिलला एक्सपायरी असणार आहे. ओव्हरबॉटच्या आसपास गेलेला आहे. सपोर्ट भरभरून बनलेले दिसत आहे 22,600च्या लेवलपर्यंत. इन बिटवीन जर मध्ये बघितलं तर 23,000 पर्यंत कुठेही आपल्याला सपोर्ट ॲज सच बनताना दिसत नाहीये. 22,500 22,600 भरपूर तगडं सपोर्ट आहे. 22,700च्या आसपास थोडंसं कॉल रायडर पुट रायडर मध्ये टफ चालू आहे. पण इन बिटवीन मध्ये जर बघितलं तर रेजिस्टन्स किंवा सेलर्स जे आहे किंवा कॉल रायडर जे आहे त्यांच्यामध्ये कुठे फारसा कॉन्फिडन्स सध्याच्या परिस्थितीवरून तरी दिसत नाही. बँक निफ्टीचा डेटाही बघून घेऊया. बँक निफ्टीचा डेटा 1.22च्या आसपास आहे. इथेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे 48,500च्या आसपास जे आहे ते बऱ्यापैकी रेजिस्टन्स आपल्याला इथं बनताना दिसतंय. कॉल रायडर पुट रायडर मध्ये टफ चालताना दिसतंय, आणि डिरेक्टली आपल्याला नंतर मेजर रेजिस्टन्स 50,000ची लेवल आणि त्याच्या आधी 48,000च्या लेवलला बनताना दिसतंय. तर वन डेचा टाइम फ्रेम जर बघायला जर गेलं ना निफ्टीचा, तर निफ्टीने एक मेजर रेजिस्टन्स झोन जो आहे ना, जिथून एक तगडा सेल ऑफ आलेला होता मोठ्या गॅप अप नंतर, आणि तसंच रिकव्हरी आलेली होती की हे जे ट्रेडिंग सेशन आहे 4 एप्रिलचं, इथे बघू शकतो याला ब्रेकआउट देऊन सस्टेनेबली अपसाईडला चांगलं मोमेंटम देत क्लोजिंग दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो की या चॅनलमध्ये जे मार्केट चाललेलं आहे ना, तर या चॅनलच्या अपर साईडला म्हणजे या रेजिस्टन्स झोनपर्यंत तरी मोस्ट प्रोबेबली रॅली देण्याची पूर्ण शक्यता आहे. इथपर्यंत रॅली आपल्याला येताना दिसू शकते जर याच्यावरती सस्टेन केलं 1-2 ट्रेडिंग सेशन. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया की आपल्याला मंडे म्हणजे उद्याच्या दिवशीसाठी, नेक्स्ट डे साठी कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला ठेवली पाहिजे, काय प्रोबॅबिलिटीज असू शकतात. तर ज्याच्यामध्ये तगडं सपोर्ट मला बनताना दिसत आहे 22,622च्या आसपास. अपर साईडला जर बघायला जर गेलं तर 700-720 ही जी रेंज आहे ना, या लेवलच्या आसपास बऱ्यापैकी रेजिस्टन्स बनताना दिसू शकतं. क्लोजिंगही या रेंजमध्येच झालेली आपण इथं बघू शकतो. 700च्या राऊंड लेवल पासून थोडासा सेल ऑफ येताना दिसला. डाऊन साईडला इथून सपोर्ट घेताना दिसलं 600-620च्या आसपास. या लेवलच्या खाली जर येताना जर दिसलं ना, तर त्या
622च्या खाली जर येताना दिसलं ना, तर इन बिटवीन मध्ये आपल्याला एक टार्गेट मिळताना दिसू शकतं, जे की असेल 22,500च्या आसपास. या लेवलपर्यंत आपल्याला एक टार्गेट मिळू शकतं. तर या लेवलसाठी आपण डाऊन साईडला शॉर्ट करू शकतो मार्केटला. सेकंड टार्गेट जे मला बनताना दिसतंय ना, तर ते आपल्याला येताना दिसू शकतं या लेवलच्या आसपास, 340च्या आसपास, 22,340च्या आसपास, 340च्या आसपास. तर या लेवलसाठी आपण, या दोन लेवलसाठी आपण पुट साईडला शॉर्टची ऑपॉर्च्युनिटी शोधू शकतो. अपर साईडला कुठल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिसते, काय प्रॉस्पेक्ट्स असू शकतात, तर जसं मी सांगितलं की येत्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये हे जे रेजिस्टन्स झोन जे दिसतं या चॅनलचं, याच्यापर्यंत जाताना मोस्ट प्रोबेबली उद्याच्या दिवशी जर सस्टेन केलं तर येत्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये दिसू शकतं. तर इन बिटवीन मध्ये जर बघितलं तर काही राऊंड लेवल आणि राऊंड लेवलच्या वरती थोडंफार स्कोप 840 पर्यंतचं टार्गेट आपल्याला येताना दिसू शकतं 722 नंतर. तर ह्या लेवलसाठी आपल्याला ट्राय करायचं आहे अपर साईडला, कॉल साईडला. गॅप ऑफ ओपनिंग किंवा कुठल्याही केसमध्ये ब्रेकआउट येत असेल, सस्टेन करत असेल, तर 840 पर्यंतचं एक कन्झर्वेटिव्ह टार्गेट आपण धरून चालणार आहोत. इथून वरती जे काय असेल ते कुठलाही ऑल टाइम हाय जो असेल त्या आणि कुठली राऊंड लेवल जी असेल त्याच्या आसपास 20 पॉईंट पुढे किंवा मागे आपल्याला टार्गेट मिळताना दिसू शकतात. सेकंड टार्गेट मग डिरेक्टली या लेवलपर्यंत 900-940 पर्यंत, पण कन्झर्वेटिव्ह टार्गेट ॲज ऑफ नाव आपण या लेवलपर्यंतच धरून चाललेलो आहे. 22,620च्या नंतरचे टार्गेट ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. बँक निफ्टीचंही बघून घेऊया. बँक निफ्टीचं तर ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे की विदिन द रेंज आपल्याला या लेवलच्या खाली 48,400, 470, 480च्या खाली येताना जरा दिसलं तर 48,200, 150 पर्यंतची एक रेंज विदिन द रेंज, थोडीशी हाय रिस्की ट्रेड आपण इनिशिएट करू शकतो डाऊन साईडला. अपर साईडला तर ऑब्व्हियसली या लेवलच्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कुठली हालचाल करायची नाही. डाऊन साईडला 47,709 पर्यंतचं टार्गेट, 709, 710 पर्यंतचं टार्गेट येताना आपल्याला दिसू शकतं. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आणि पॉसिबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे डिटेल एनालिसिस आणि एक्सप्लेनेशन समजलं असेल. डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि ही आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.